आणि सुनबाई तुमच्या विरोधात उभी आहे. मोठे पाटलांना घेरण्याचा हा प्रयत्न आहे का? बहिणीला सुनबाईला तुमच्या समोर उभं आहे. आता त्यांचं उद्दिष्ट काय मला माहीत नाही, परंतु यापूर्वीच्या आमदार स्वर्गीय नारायणरावजी पवार, दिलीप शेठ मोहिते पाटील, सुरेश भाऊ गोरे, नारायणराव पवार आणि दिलीपांबरोबर मी स्वतः काम केलं. सुरेश भाऊ मी सभागृहात बरोबर होतो, परंतु त्यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये कधी असा बाहेरचा उमेदवार किंवा स्वतःच्या घरातला उमेदवार हा आमच्या पश्चिम पट्ट्यावर कधी लादला नाही. आता आपण बघतोय की विद्यमान आमदारांनी त्यांच्या भगिनीला माझ्याकडं तयारी करायला लावली. आता तुमच्याकडनंच बातमी आली की सुनबाईचा पण फॉर्म भरतायत. म्हणजे फक्त कुटुंब आणि कुटुंब, शेवटी जो तालुक्याचा आमदार असतो त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांचा विचार करायचा असतो. आमच्या मतदारसंघातला एखादा शिवसेनेचा कार्यकर्ता प्रामाणिक वर्षानुवर्षे काम करणार आहे, त्याला संधी दिली असती, त्याच्यामागे ताकद दिली असती, त्याला विकास कामातून शक्ती दिली असती वर्षभरात, आणि एखादा कार्यकर्ता मोठा केला असता तर त्यांना त्याच्या तालुक्यात फायदा झाला असता. आज ज्यावेळी तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी घेताय त्याचे दुष्परिणाम तुम्हाला तालुक्यामध्ये भोगावे लागणार आहेत. लोकांना हे आवडलेलं नाही. कोणत्याही राजकीय पक्षाच्या जाणकारांना विचारा, ही जी त्यांनी आज पाऊल उचललेलं आहे हे कोणत्याही नेत्याला आज पसंत पडलेलं नाही. त्यामुळे त्यांनी घेण्याचा काही प्रश्न नाही. आम्ही विकास कामावरती निवडणूक लढतोय, ते पैशावर निवडणूक लढतायत. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही निवडणूक आहे आणि मला खात्री आहे की जनशक्ती 100% आमच्या भागातून जिंकेल. कारण नसताना मतदारसंघ थोड्याफार प्रमाणात असंवेदनशील केला जातो. नाही, आता मला सांगा, मतदारसंघातला कार्यकर्ता मतदारसंघात प्रचाराला फिरला तर काही हरकत नाही. आता सगळे आमच्याकडं विद्यमान आमदारांनी तालुक्यातून लोक पाठवले. दुर्दैवानं परवा काही पोलीस पाटील देखील प्रचाराला आले होते. मी त्याचे CCTV फुटेज देखील ठेवलेले आहेत. मी प्रांतांनाही बोललो की बाहेरचे लोक इथे येत आहेत, प्रचार करत आहेत, बाहेरच्या नंबर प्लेटच्या गाड्या येऊन रात्रीच्या आमच्याकडे फिरत आहेत, धनदांडगे लोक या ठिकाणी येत आहेत. पण त्याचा परिणाम उलटा होणार आहे. बाहेरचे लोक जेवढे आमच्याकडे येतील तेवढे आमचे लोक जागरूक होणार आहेत. त्यामुळे आमचा मतदारसंघ कधीही संवेदनशील नव्हता. आत्तापर्यंत शांततेत निवडणुका झाल्या. एक तर निवडणूक आमच्याकडे बिनविरोध झाली 2012 सालची. इतका चांगला आमचा भामाखोरी आहे. सगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आमचे संबंध सलोख्याचे आहेत, पण यांनी बाहेरून माणसं पाठवून मतदारसंघ त्या ठिकाणी आज संवेदनशील केलेला आहे आणि मतदारसंघातलं एक वातावरण खराब करायचं काम ते करतायत. खूप त्यांचं कुटुंब, त्यांचे कार्यकर्ते आज घरोघरी फिरतायत, काही लोकांना प्रेशर करतायत आणि हे सगळं त्यांनी सुरू केलेलं आहे. परंतु ही प्रथा खेड तालुक्यात कधी नव्हती. त्यांनी कृपा करून खेड तालुक्याचं आणि आमच्या मतदारसंघाचं नाव खराब करू नये ही त्याला विनंती आहे. काही अपवाद वगैरे तुम्ही आमदारांसोबत असता, मात्र जो आमदार होईल तो तुमच्या विरोधात जाते, नेमकं तुमचं त्याच्यावरती मत काय? नाही, आता हे दुर्दैवानं आहे. नाही, पहिल्या निवडणुकीला दिलीपांना मोहिते पाटील त्यावेळी आमदार नव्हते, ते माझ्याबरोबर होते. एका निवडणुकीला ते माझ्याबरोबर होते, एका निवडणुकीला मी भाजपकडनं लढल्यामुळे ते माझ्याबरोबर नव्हते. आणि ज्यावेळी सुरेखा ठाकरेंना विरोध केलं तेव्हा दिलीपांनाने आम्ही वाटून घेतलं होतं. एक 5 जागा पाईटला दिली आणि मी वरायला, अशा जागा आम्ही बिनविरोध केल्या होत्या. आताचे आमदार विरोधी पक्षातच आहे, त्यामुळे तो काही विषय नाही. आणि मी दिलीप शेठ मोहिते पाटील आमचे महायुतीचे उमेदवार होते, त्यांचं काम केलेलं आहे, जाहीरपणाने केलेलं आहे. त्यामुळे आता ते विरोधी पक्षाचे असल्यामुळे त्यांचं ते काम आहे. फक्त ते बाहेरून जे अतिक्रमण करतात तेवढं त्यांनी करायला नव्हतं पाहिजे, बाकी काही हरकत नाही. मतदारसंघात बाहेरची लोक येत आहेत म्हणतात, ह्या सगळ्या जर गोष्टी होत असतील तर मतदार हा भयभीत होईल. याचा शेवट काय होईल? नाही, मतदार भयभीत होणार नाही. भामाखोऱ्यातले मावळे हे सक्षम आहेत. त्यांनी अनेक अशा अतिरेकी महारथी पाहिलेले आहेत, अनेक लोकांच्या प्रेशर टॅक्टिक्स त्यांनी पाहिलेल्या आहेत. आणि शेवटी कायदा सुव्यवस्था आहे ना, कायदा सुव्यवस्था आहे. आमचे पोलीस बांधव आणि महसूल प्रशासन, आचारसंहिता हे त्यांचं पालन करतील. जरी कधी पदावरच्या माणसांनी प्रेशर करायचा प्रयत्न केला तरी मला वाटतं की प्रशासन त्याला त्या ठिकाणी जुमानणार नाही. आणि भामाखोऱ्यातले मावळे हे अशा प्रकारचं अतिक्रमण, दादागिरी आणि दंडाणगेपणा, पैसा याला 100% जुगार देईल. तुम्ही पदाधिकारी राहिलात, मात्र त्याच्या अगोदर काही काळ पत्रकारिता सुद्धा केलेली आहे. सध्याचा जर निवडणुकीचा काळ पाहिला तर केवळ पैसा आणि दादागिरी या दोन्हींचा वापर होतोय. लोकशाही जिवंत राहील का? तुम्हाला काय वाटतं? हे खरं अतिशय दुर्दैवाचं आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या ज्या संस्था निर्माण केल्या याची उद्देशिका जर तुम्ही वाचली तर सत्तेचं विकेंद्रीकरण आणि स्थानिक नेतृत्वाला संधी, म्हणजे प्रत्येक झेडपी गटात नेता तयार व्हावा, पंचायत समितीला व्हावा, गावात तयार व्हावा, ही मूळ उद्देशिका आहे या संस्थांची. आता जर बाहेरून लोक येऊन तिथं अतिक्रमण करायला लागले तर त्या ठिकाणी हा उद्देश सफल होत नाही. दुर्दैवाने या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांची संख्या कमी होत चालली आहे आणि त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आलेत, गुन्हेगार आलेत, पैशावाले आलेत आणि त्यामुळं कार्यकर्त्यांची संख्या कमी होत चालली. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भीती वाटते की भविष्यात कार्यकर्ता शिल्लक राहील की नाही या निवडणुकीमध्ये, कारण या कार्यकर्ता निर्माण करणाऱ्या कार्यशाळा आहेत आणि याच्यातूनच अनेक नेते महाराष्ट्राला, देशाला मिळालेत आणि त्यामुळं कार्यकर्ता घडत यायला पाहिजे. फक्त पैसा आहे आणि मला प्रतिष्ठाच नाही, दशकरीत माझं भाषण होत नाही आणि लग्नात माझा सत्कार होत नाही म्हणून मला झेडपी पंचायत समिती लढायची, हा जो ओघ सुरू झालेला आहे तो अतिशय दुर्दैवी आहे.
मीडियाला देखील मला विनंती करायची आहे, अशा प्रकारे या संस्थांवरती चुकीचे लोक जे अतिक्रमण करतायत त्यांना थांबवलं पाहिजे. कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असू द्या, गरीब कुटुंबातला असू द्या, अशा कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. माझ्याबरोबर लढणारे जयसिंगराव असतील किंवा दत्ता मांडेकर असेल, मी आम्ही कार्यकर्ते आहोत. ग्रामपंचायत सरपंच आणि भागात गेली 10-15 वर्ष काम करतोय. त्यामुळे कार्यकर्त्याच्या पाठीमागे लोकांनी उभं राहावं ही माझी जनतेला विनंती आहे. आता मध्यंतरी काही नेते जे आता निवडणुकीमध्ये आहेत ते पक्षात यायचे होते. खरं तर पक्षवाढीला ही संधी होती. एक दमदार काही नेतृत्व असतील तर ते आतमध्ये आली पाहिजे, पक्ष बळकटी वाढणारे. मात्र त्याला पक्षाने विरोध केला आहे. नाही, मला असं वाटत नाही, कारण अंतर्गत काही गोष्टी असल्या तरी जे पुढे येतं ते खरं असतं. आणि जे काही लोकांची चर्चा होती ते पवारसाहेबांच्या पक्षामध्ये होते, त्यामुळे त्यांनाही पवारसाहेब आणि अजितदादा हे आज एकत्र आलेले आहेत. आणि त्याच्यामुळं त्यांनी दोन्ही नेत्यांशी भेटून त्या ठिकाणी चर्चा विनिमय करायला पाहिजे होता, त्यांच्याशी संवाद साधायला पाहिजे होता, त्याच्यातून काही ठरायला पाहिजे होतं. अन्य काही लोकांची फक्त चर्चा आहे, पक्षात येणार होते. बरेच लोक नामदार अजितदादा पवारांना भेटत असतात कामाच्या निमित्तानं, काही लोक अंतर्गत भेटले पण असतील सांगता येत नाही. परंतु आज तर काही तसं चित्र दिसत नाही आहे. मी आलो तर माझ्याबरोबर माझे सगळे सरपंच चेअरमन आलेत. आमचं स्वागत दिलीप अण्णांनी केले, अजितदांनी केले. आमचे राहुल गावारे आलेले आहेत, भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष होते, तेही आता तिकडं पंचायत समितीला इच्छुक, तेही आलेले, त्यांचंही स्वागत केलेलं आहे. त्यामुळे पक्षवाढीचा प्रयत्न 100% आहे. पण काही लोकांचे व्यक्तिगत मतभेद आहेत आणि त्यांनी पण विधानसभा निवडणुकीमध्ये युतीचा धर्म पाळायला पाहिजे. जर आपण युतीच्या 3 पक्षात आहोत तर तुम्ही युतीच्या उमेदवाराचं काम करायला पाहिजे. तुम्ही जर आघाडीमध्ये होता आघाडीचं काम करायला पाहिजे. युतीमध्ये राहून आघाडीचं काम केलं तर ते व्यक्तिगत वाद होतात. शरद पवारांचा एक नेता जो आता शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर तो नेता तुम्ही नाकारला. आता त्यांचं काय बोलणं आलं मला माहीत नाही, परंतु जर घड्याळ चिन्हावरच सगळे उमेदवार लढायचं ठरलेलं आहे तर मग एकाच माणसाला कोणाला तरी उमेदवारी घड्याळाची मिळणार आहे. त्यामुळे आता जे पहिल्यापासून त्या ठिकाणी घड्याळावर प्रयत्न करत होते किंवा 2-3 महिने ज्यांनी काम केलेलं आहे तर मला वाटतं तेच उमेदवार होतील. अचानकपणानं उमेदवार बदलायचा काही विषय मला आता दिसत नाही. आणि या विषयावरती पवारसाहेब आणि दादांचं सुप्रियांचं एकमत झालेलं आहे, सगळे लोक घड्याळावर लढणार आहेत. त्याच्यामुळे आता काही फार बदल होतील असं मला दिसत नाही. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.